कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। घे आणि सगळं संपव बरं का। विश्वा, माफ कर ना मला। काही असं का म्हणतेस तू? मला माहितीये, ज्या मुलीचा आवाज ऐकल्यानंतर तुला शुद्ध आली, तिच्यावर तुझं किती प्रेम असेल याचा अंदाज आहे मला। खरं तर ना, या सगळ्याला मीच जबाबदार आहे रे। तुझ्या बाबांना घाबरून, त्यांच्या धाकापायी तुला तिच्याकडे जाऊच दिलं नाही, म्हणून मला एकदा माफ कर। आई प्लीज, तू असं म्हणू नकोस। आता जानू माझ्या नशिबातच नव्हती, त्याला तू तरी काय करणार? सगळं संपलंय आता। सगळं संपलंय म्हणतोस ना, तरी सुद्धा काय एवढी दारू पितोस? तुला माहितीये ना मला किती त्रास होतो। मग असं टेन्शन येतं आणि त्या भरात काहीतरी करते, त्याचे हे परिणाम। म्हणजे काय नाही, तू फक्त माफ कर मला। आई प्लीज, तू माफी मागू नकोस। मला माहितीये, तू जे काय केलं असेल ते माझ्या चांगल्यासाठीच केलं असेल। कसं शहाण्या मुलासारखा बोलतोयस रे? आणि गेले काही दिवस धड बोलतही नव्हतास माझ्याशी, पण आता खुश आहे मी। आता सगळं छान होणार, पूर्वीसारखं, है ना? आई, खूप त्रास दिला ना मी तुला? जाऊ दे रे, आता नाही तो विचार करायचा। आता हसतोयस की नाही तसं हसायचं, आणि लवकर बरं होऊन आपल्या घरी जायचं। बरं, तुला झोपायचंय का? आराम करतोस थोडा वेळ? नाही नको, तेवढा माझा फोन आणि इयरपॉड्स पास करतेस का? मी बाहेर थांबते। तू नक्की कसा आहेस, कुठे आहेस, काय करतोयस हे सगळं विचारणार नाहीये मी तुला आता, कारण तुला एवढे फोन मेसेज केले पण तू कशाचाच रिप्लाय करत नाहीयेस विश्वा। पण ठीक आहे, मी आता असं ठरवलंय की माझा बेस्ट फ्रेंड जिथे कुठे असेल तिथे तो चांगलाच असेल। विश्वा यार, पण एकदा तरी सांग ना मला, का वागतोयस तू असं काय झालंय नक्की? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।